नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी एक साधी सुधी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. संध्याकाळच्या वेळेला बराच वेळा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा भाजीला काही नसतं, त्यावेळेस अशी तुम्ही झटपट ही रेसिपी करून खाऊ शकता. तर अगदी आपल्याला साधी, सोपी, मस्त अशी फोडणीची खिचडी कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 2 वाटी काली मूग असा हा तांदूळ घेतलेला आहे. याला थोडा सुवासिक वास असतो किंवा तुम्ही खिचडीचा तांदूळ भेटतो साधावाला तो घेऊ शकता. 2 वाटीला 1 वाटी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. तर 2 वाटी तांदूळ असले की 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची. डाळ तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे धुवून घेतल्यावर याची पूर्ण पावडर निघून जाते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर याला आपण फोडणी देऊन घेऊया. तर मी इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता. तर तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचं आणि इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकून घेतलेले आहेत. तर आता हे कांदे आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे. तर आता हा आपला कांदा थोडा लालसर झालेला आहे. यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. अद्रक असेल तर अद्रकसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता. इथं मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती टाकायची आणि हे मस्त परतवून घ्यायचं आहे. यामध्येच मी लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या काही लाल आणि काही हिरव्या मिरच्या आहेत. तर त्या 4 मिरच्या कट करून घेतल्या आणि 1 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. तर ते यामध्ये टाकून घ्यायचं. 1 मोठा बटाटा कापून धुवून घेतलेला आहे. तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला परतवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या वगैरे टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. टमाटर आपण यामध्ये टाकल्यामुळं याला थोडं पाणी सुटू शकतं. त्यामुळं याचं पाणी पूर्ण असं सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे या तेलामध्ये पाणी पूर्ण आटू द्यायचं आणि नंतरच याचे मसाले टाकायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात. तर इथं मी 1 ते 1.5 चमचा तिखट घेतलं, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर आपण या फोडणीच्या मसाल्यामध्येच टाकून घेणार आहोत. तर आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. इथे सर्व मसाले मी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने घेतलेले आहे. यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि याला थोडं आणखी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण आता हे डाळ तांदूळ धुतलेले हे टाकून घेऊया. आता हे डाळ तांदूळ टाकल्यावर या पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे याला पूर्ण तिखट मीठ चांगलं झोंबल्या जातं आणि यामुळं खिचडी पण चांगली चविष्ट तयार होते. तर आता हे आपण 2 मिनिटासाठी मस्त यामध्ये परतवून घेतलेलं आहे. आता हे परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. तर आपण 3 वाट्या डाळ तांदूळ घेतली होती, तर यामध्ये 3 ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे एका वाटीला 1 ग्लास पाणी अशा प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आपण आधी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, तर नंतर मी इथं 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर तुम्हाला जास्तच नरम पाहिजे असेल तर अर्धा ग्लास आणखी पाणी टाकून घेऊ शकता. तर आता इथं मी झाकण न लावता अशीच ही थोडा वेळ शिजू दिलेली आहे. तर 2 मिनटं आपल्याला ही अशी थोडा वेळ शिजू द्यायची. असं केल्यामुळं आपले जे मसाले आहेत ते वर येत नाहीत. एकदम झाकण लावलं तर शिजून ते मसाले वर येऊन बसतात, यामध्ये मिक्स होत नाहीत. तर अशी थोडा वेळ शिजून घ्यायची, म्हणजे यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा समजलं जातं. अगदीच मोकळी खिचडी होत असेल तर त्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं. तर असं करून मी इथे 3.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि याचं झाकण काढून बघितल्यावर बघू शकता
मसाला आपला वर आलेला नाही, तर पूर्ण या खिचडीमध्ये मस्त मिक्स झालेला आहे. तर अशा पद्धतीची ही खिचडी छान अशी तयार होते. तर अगदी मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी आपली तयार झाली. यावर मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपल्याला भाजी-पोळी करायचा कंटाळा आला किंवा भाजीला काही नसेल, तेव्हा ही झटपट खिचडी अशी तुम्ही करून घेऊ शकता. अगदी मऊ झालेली आहे. तर अशा पद्धतीची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.